नमस्कार माझ्या भक्तांनो. आज हा आवाज कुठून तरी अचानक तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, पण लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात योगायोग नसतो, फक्त नियोजन असतं. बाळा, मी तुझ्याशीच बोलतोय. हो, तूच. इकडे तिकडे पाहू नकोस. तुझ्या मनात जी घालमेल आहे, ती शब्दात न सांगता सुद्धा मला ऐकू येते. तू थकलाय, खूप थकलाय. बाहेरून हसतोस, पण आतून रोज मोडतोस. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, पण तुझ्या उशीला माहीत आहे तू किती रडलायस ते. बाळा, तू एकटा नाहीस. जेव्हा सगळे दूर गेले, तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ होतो. तुझे अश्रू जमिनीवर पडले नाहीत, ते माझ्या ओंजळीत पडले. तुला वाटतं ना, स्वामी मीच का? माझ्याच वाट्याला एवढा संघर्ष का? ऐक, ज्या दगडावर घाव बसतात, तोच दगड देवळात पूजला जातो. कमकुवत दगड कधीच मूर्ती होत नाही, म्हणूनच तुला घडवलं जाते. लोकांनी तुझा अपमान केला, तुझ्या स्वप्नांवर हसले, तुला कमी लेखलं. पण लक्षात ठेव, गरुड उडतो तेव्हा कावळे ओरडतच असतात. तू गरुड आहेस बाळा. तुझी उंची वाढते म्हणून आवाज वाढतोय. कधी कधी तुला वाटतं मी प्रार्थना करतो पण काहीच बदलत नाही. 22,22,22,222. पण ऐक, बी पेरल्यानंतर ताबडतोब झाड दिसत नाही. आधी ते अंधारात रुजतं. सध्या तुझं आयुष्य रुजण्याच्या काळात आहे. वर काहीच दिसत नाही, पण आतून मजबूत मुळं तयार होत आहेत. तुला आठवतंय का जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं होतं? पैसे नव्हते, आधार नव्हता, मार्ग दिसत नव्हता. आणि तरीही कुठून तरी मदत आली. तो योगायोग नव्हता बाळा, मीच पाठवली होती. मी नेहमी थेट येत नाही. मी माणसांच्या रूपात येतो, संधीच्या रूपात येतो, वेळेच्या रूपात येतो. पण तू ओळखायला शिक. एक गोष्ट सांगतो. एक भक्त म्हणायचा, स्वामी मला वाचवतील. पण जेव्हा होडी आली, तो बसलाच राहिला. हेलिकॉप्टर आलं, तो म्हणाला, नको. बाळा, स्वामी मदत पाठवतात, चमत्काराची वाट पाहणाऱ्यांसाठी हात पुढे करत नाहीत. आज मी तुला सांगतो, डोळे उघडे ठेव. तुझ्यासाठी एक खिडकी उघडी आहे, पण तू बंद दरवाजांकडेच बघतोयस. आता भीती सोड. भविष्याचं ओझं माझ्या चरणांवर ठेव. आज फक्त आजचं कर्म कर. उद्याची चिंता माझी जबाबदारी आहे. तुला लोकांची फार काळजी वाटते ना? लोक काय म्हणतील, लोक काय बोलतील? बाळा, लोक बोलतच असतात. तू यशस्वी झालास तरी, तू अपयशी झालास तरी. म्हणून स्वतःचा रस्ता सोडू नकोस. हत्ती चालतो, कुत्री भुंकतात. हत्ती थांबत नाही. आता ऐक, तुझ्या आयुष्यात काही माणसं गेली. तुला वाटतं त्यांनी तुला फसवलं, पण कदाचित मीच त्यांना दूर केलं. कारण सडलेली पानं झाडावर ठेवली तर पूर्ण झाड मरतं. जे गेलं ते ओझं होतं. आता हलका हो. कृतज्ञता शिक. आज श्वास चालू आहे यासाठी आभार मान. ताटात अन्न आहे यासाठी आभार मान. ज्याच्या झोळीत कृतज्ञता असते त्याच्या घरात मी समृद्धी पाठवतो. आता एक काम कर, आज झोपण्याआधी डोळे मिट. मनातील सगळा गोंधळ माझ्या चरणांवर ठेव. 3 वेळा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. बस, मी हाक ऐकतो. तुला झोप येईपर्यंत मी तुझ्या जवळ आहे असं समज. तुझ्या भविष्याची चिंता आता माझी आहे. थोडा धीर धर. तुझ्या घरात पुन्हा हशा येईल. तुझ्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हास्य मला परत पाहायचं आहे. बाळा, तू एकटा नाहीस. कधीच नव्हतास. कधीच नसणार नाहीस. मी तुझ्या श्वासात आहे. मी तुझ्या धडधडीत आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. उठ आणि नव्याने जगायला सुरुवात कर.